सराईत गुन्हेगार समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख एमपीडीए कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध. अहिल्यानगर प्रतिनिधी. शहरातील सराईत गुन्हेगार समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख वय वर्ष 27 राहणार सबजेल चौक अहिल्यानगर याच्यावर कठोर कारवाई करत कोतवाली पोलिसांनी त्याला महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा एमपीडीए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यासह अहिल्यानगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने यापूर्वी उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशाने त्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र हद्दपारीचा आदेश धाब्यावर बसवत आरोपीने पुन्हा जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश केला आणि त्यानंतर 3 गंभीर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कोतवाली पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी दिनांक 5 जून 2026 रोजी समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख यास एमपीडीए कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत कोतवाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे दाखल केले. शहरातील सराईत व सवयीच्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने केल्या जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.